मुलं आले कसं काय? प्रायव्हेट स्कूलची मुलं आलेले कसं काय आले? मीडियासाठी तुम्ही आणून ठेवलेत? मग रोज दुसऱ्या स्कूलच्या मुलं इथे येऊन जेवतात? सरकारी स्कूलच्या मुलांसाठी जे जेवण येते तुम्ही प्रायव्हेट स्कूलच्या मुलांना खाऊ घालतायत असं समजायचं आम्ही? हा भ्रष्टाचार आहे. मग आले कसं काय? आम्ही परवा आलो तेव्हा सर म्हणले मी इथला मुख्याध्यापकच नाही. काय मग तुम्ही काय म्हणलात मला 2 वाजता आमची मीटिंग आहे म्हणून आलोय मी वर्धीचा आहे म्हणला. मला एक सांगा नाही मला एक सांगा दुसऱ्या स्कूलचे मुलं इथं का आणून बसवले जेवणासाठी? प्रायव्हेट स्कूलचे मुलं इथं जबरदस्ती आणून बसवले 1 तासापासून त्यांना जेवण खाऊ घालताय मीडियासाठी ना? तुम्हाला माहिती होतं आज व्हिजिट होणार आहे? मॅडम नाही तुम्ही सांगा मग तुम्ही करता काय? प्रिन्सिपल म्हणून तुम्ही करता काय? इथं काय करताय तुम्ही? इथं काय करताय मग? तुमचं युनिट नाही तुम्ही इथं काय करताय मग? त्यांनी परवा कबूलच नाही केलं की मी इथला आहे. काल परवापर्यंत म्हणत होते तुम्ही प्रिन्सिपलच नाहीये म्हणून. माझ्याकडे चार्ज आता दिलाय सर. मला येऊन 4-5 महिने झाले. सर तुम्ही काय म्हणलात मला 2 वाजता मीटिंग आहे म्हणून आलो मी इथला नाहीच आहे तुम्ही म्हणलात की नाही सर? म्हणलो. नंतर या मॅडमने सांगितलं की गवळी सर हे जर म्हणलं नंतर आम्हाला कळलं की तुम्ही इथले मुख्याध्यापक आहे. मुख्याध्यापक कोण मला सांगा बरं गावकऱ्यांना विचारू आपण. कुठे नाही बोललं पाहिजे ना सर? नाही ना अजिबात परवा सर ओळखलं मला तुम्ही मला काय म्हणलात? मी इथला शिक्षकच नाही. व्हिडिओला कॉल लावा त्यांना विचारू आपण. मला दिलाय चार्ज. आता तर तुम्ही म्हणले तुम्हाला चार्ज नाही. मला दिलाय पण यांचा उर्दूचा नाही दिला. 2 मिनिटं ह्या बिल्डिंग मध्ये तर आहे ना तुमचा चार्ज का नाहीये? ह्या बिल्डिंगचा चार्ज तुमचा आहे. आपण जिथं ज्या बिल्डिंग मध्ये उभा आहे तो चार्ज तुमचा आहे. पण ती मुलं 1 मिनिट मग तुम्हाला माहिती काय? प्रिन्सिपल म्हणून तुम्ही करता काय? मग बाहेरच्या शाळेतली मुलं इथे येऊन बसलेली आहे जाणीवपूर्वक त्यांना आणून बसवलेले मीडिया समोर दाखवायला. कारण की या शाळेत मुलं नाहीये मला सांगण्यात आलेलं आधीच. 2 मिनिटं ऐकून बरोबर आहे की म्हणून तुम्ही मुद्दामून मीडिया समोर फजिती होणे म्हणून तुम्ही दुसऱ्या स्कूलची मुलं आणून बसवले. आता विचार बोलवा आता विचार. मॅडम 1 मिनिट ते उर्दू हे करू नका. मला माहिती तुम्ही काय करायचा प्रयत्न करताय. तुम्ही मुद्दामून बाहेरून मुलं आणून बसवले. मॅडम उर्दू हिंदी करू नका इथं. मला माहिती आहे मला समस्या तुम्ही काय करायचा प्रयत्न करताय. तुम्ही स्वतःची फजिती होऊ नये म्हणून तुम्ही बाहेरून मुलं आणून बसवलेत जेवायला. ते प्लेट्स आज आणलेत तुम्ही. कालपर्यंत प्लेट्स नव्हत्या त्या. आमची टीम घेऊन गेलेली आहे. हे फोटो हे जे तुम्ही काम करताय ना 4-5 महिन्यापासून तुम्ही म्हणताय ना काल मध्यान्ह भोजन तुम्ही पळवून लावलं. हे काम आहे तुमचं. ही तुमची शाळा आहे ना? हे काल पण ही स्थिती होती जे काल साफ केली ना. हे दारूच्या बॉटल्या तुमच्या स्कूलच्या कंपाऊंड मध्ये. 1 मिनिट हे तुमच्या वॉशरूम शाळेचं. हे गांजा ह्या दारूच्या बाटल्या. हे तुमचं किचन. तुम्ही आज मुलांना इथं बसवले. हे तुमचं किचन आहे ज्याला तुम्ही आज लॉक लावून हे किचनवर पांढरी पट्टी लावलेली आहे. तर तुम्ही सगळे इथं गोष्टी लपवायला बघताय. ते मला आल्याला समजलं होतं की काल तुमची जेसीबी आलेली आहे. का लपवताय? ठीक आहे मॅडम ठीक आहे.